बोनस कोच अभिजित कटके मैदानात आलेला आहे। बाला रफिक शेख शांतता राखा। दोन्ही अतिशय चांगले पैलवान आहेत, दोन्ही आपले पैलवान आहेत। बाला रफिक शेख आणि अभिजित कटके। गोरख वांजळे कोच आहेत ते, गोरख वांजळे, हा गोरख वांजळे कोच आहेत ते, तालमीत सुद्धा कोच आहेत। गणेश दांगड, गणेश घुले, किसन गायकवाड अभिजितचे मार्गदर्शक अमर निंबाळकर ताबडतोब आणि मैदानात आला गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी। पुन्हा एकदा या लढतीसाठी अभिजित कटके मैदानात आलेला आहे। अमर निंबाळकर, तांत्रिक सचिव प्राध्यापक दिनेशजी गोंडर, आपण माईक जवळ संपर्क करा। कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव पोलीस बांधव, आपण सर्वांना नियंत्रित करायचंय। आपणही थोडं रॅम्प वरनं बाजूला व्हायचंय। पंच प्रमुख बंकरजी यादव, शांतता, फक्त शांतता राखा, सर्वांनी शांतता राखा। आपलं दैवत ही आपली जालना नगरीची शिस्त, जालना नगरीची शिस्त, या महाराष्ट्राची शिस्त। बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, भारत माता की जय। धन्यवाद। शांतता राखा, दोन्ही आपले पैलवान आहेत, नामवंत आहे। शांतता। आणि शांतता। संगीत थांबवा। आणि आदरणीय विरोधी पक्षनेते विधान परिषद सन्मान्य धनंजयजी मुंडे साहेब, नामदार अर्जुनरावजी खोतकर, सरचिटणीस कुस्ती मंच आदरणीय बाळासाहेबजी लांडगे सर, कार्याध्यक्ष सन्मान्य नामदेव बापू मोहिते, अभिमन्यू खोतकर, या मान्यवरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होत आहे। लाल काश्यू मधील पैलवान पुणे शहराचे अभिजित कटके आणि निळा काश्यू मधील पैलवान बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे पैलवान बाला रफिक शेख कुस्तीला मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रारंभ। नामदार राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब आणि विरोधी पक्षनेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते। शांतता, सर्व माईक बंद। उपक्रम आहे एबीपीचा आणि आपण पाहूयात कुस्तीला सुरुवात झालेली आहे। कुस्ती यामध्ये आता रेड कॉस्ट्यूम मध्ये पैलवान अभिजित आणि ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये पैलवान बाला रफिक शेख। पाहूयात सेटिंग पूर्ण मॅच समजावून घेताना दोघेही शिक्षण घेत आहेत। अभिजित कटके प्रथम वर्षाला आहे FIBA, बाला रफिक शेख शिक्षण घेतोय। बाला रफिक शेख परवानगी घेत दोन्ही तुल्यबळ मल्ल जज कडून आणि ही कुस्तीला सुरुवात अतिशय आक्रमक पहिलाच एकेरी पटाचा डाव टाकण्याचा प्रयत्न बाला रफिक शेख यांचा। बगलेमध्ये उजवा हात आणि अभिजित कटके यांची आक्रमकतेची स्ट्रॅटेजी दिसून येत आहे। पंच देखील दोघांना आक्रमण करण्यास सूचना करत आहे। डोक्याला डोकी लावू नका अशा पद्धतीची सूचना करत आहेत। हे पहा पुन्हा एकेरी पटाचा प्रयत्न, एकेरीहून दुहेरी आणि हा होऊ शकतो गुण। पहिला पण शांतता, सर्वांनी शांत खाली बसा। शांतता।
पुन्हा झोनच्या बाहेर थांबा, थांबा. अभिजित कटके यांनी नेल्यामुळे शांतता, सर्वांनी खाली बसा. विनंती आहे सर्वांना खाली बसा. पाहुयात बालारफिक पुन्हा स्टेजवरून खाली गेल्यामुळे थोडासा वेळ होतोय. स्टेजवरून पुन्हा वरती आले, काही दुखापत झालेली नाहीये. पाहुयात प्रेक्षकांमध्ये सर्वांनी शांतता बसा खाली. विनंती बसा खाली. खाली बसा. सर्वांनी खाली बसा. काही सर्वांनी सेकंद खाली बसा. थांबलेली आहेत. पहिलाच अटॅक अभिजित कटके यांचा. सुरुवातीचा जवळजवळ 1 मिनिट संपतोय. पुन्हा कुस्तीला खडाखडी. अभिजितच्या पारड्यामध्ये एका गुणाची कमाई. रेड 1, ब्ल्यू बालारफिक 0. अतिशय आतिथ्याची ही कुस्ती मी ज्याप्रमाणे बोललो आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघांनी डोके एकमेकाला लावलेलं आहे, परंतु आक्रमक अभिजित याच्यावर पुन्हा कसा गुण घ्यावा अशा स्ट्रॅटेजीमध्ये असलेला बालारफिक ब्ल्यू कॉस्ट्यूम मधील. हे पहा पुन्हा अभिजित पुन्हा एकेरी पटाची हलकीशी पकड. अतिशय सफळाईची कुस्ती. म्हणजे काही सेकंदात बालारफिक पुढे आहे असं वाटतं, काही सेकंदात अभिजित आहे असं वाटतं. पहिली फेरी समाप्त. मध्यंतराचा दोन फलक आहे. लाल 1, निळा 3. डाव प्रति डावाचे उधळण या ठिकाणी दोन्ही पैलवानांच्याकडून पाहायला आपल्याला मिळत आहे. असा हा कुस्तीचा जबरदस्त थरार. 30 सेकंदाची विश्रांती आहे आणि निर्णायक फेरी 3 मिनिटाची असणार आहे. केली जाते, त्यानंतर तुझा त्या पद्धतीचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची बालारफिक शेख आणि अभिजित कटके. पाहुयात पुन्हा प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि सर्वांना कुस्तीबद्दल मी जेव्हा कालपासून सांगतोय की कुस्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही. या ठिकाणी अभिजितचं खरंच आता कौशल्यपणाला लागलेलं आहे. मॅटवरील अभिजित कटके सध्या इंडियन चॅम्पियन झालेला सध्याच अभिजित. पाहुयात मातीचा बादशाह असलेला बालाजी याच्यासोबत कशा पद्धतीने नाही पुन्हा एकेरी पटाची पकड सोडून घेतली अभिजितने. मानेवरचा पुन्हा टोका. पंचांची ताकीद. अतिशय कॉन्फिडन्सने मध्यंतरानंतर लढताना दिसतोय बालारफिक शेख. मध्यंतरापूर्वी आल्या ज्या पद्धतीने गुणांकन. हे पहा पुन्हा दुहेरीची पकड. पुन्हा दोघांच्या एकमेकाच्या बगलेमध्ये हात. झोनच्या जवळ आलेला अभिजित कटके पुन्हा आपला बॅलन्स आवडत आतमध्ये येतोय, कारण रेड झोनच्या बाहेर गेलो तर पुन्हा बालाजीला एका गुणाची कमाई होऊ शकते. दोघंही काळजी घेतात की कुस्ती कशी छोट्या सर्कलमध्ये होईल, कुस्तीच्या मॅचच्या सेंटरवर कशी कुस्ती होईल. हे पाहूयात पुन्हा आणि 2 गुणाची पुन्हा कमाई बालारफिक शेख यांची. त्याच्यानंतर पुन्हा ताबा मिळवला अभिजित कटके यांनी. गुणांकन आता आपण पाहूयात त्या ठिकाणी. 5 विरुद्ध 3. लाल 3, निळा 5. शांतता. बालारफिक मातीवर आलेला आहे. रेड कॉस्ट्यूमचे पैलवान अभिजित कटके जे मॅचचा पैलवान आहे तो 3 गुणांवर आहे. 2 गुणांचा फरक आहे. शेवटचे 2 मिनिट राहिलेले आहेत. अभिजित 3, बालारफिक 5 असा गुणफलक. पंच ताकीद करतायत की बोटात बोट देऊ नका, कुस्ती करा. अतिशय चपळाईची कुस्ती पाहूयात आपण. पाहतोय आपण. हे पहा पुन्हा बालारफिकला पॅसिव्ह करण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये दिसतोय, झोनच्या बाहेर ढकलण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये दिसतोय अभिजित आपल्याला. हे पहा पुन्हा एकेरी पटाची. हे पहा हात चालू लागलेले आहेत मानेवर. खरं तर पैलवानाची मान घायल केल्यानंतर त्याचं शरीरही घायल होतं. हे पहा पुन्हा एकेरी पटाची पकड, परंतु सक्सेस होऊ दिली नाही. हे पहा पुन्हा शांतता. शांतता राखा. यांचे 3 गुण आहेत. शेवटचे 1.25 मिनिट 3, आहे. 7. लाल 3, निळा 7. खूप असतो. आपण हे विसरून चालणार नाही. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळ करणारा अभिजित कटके. हे पहा पुन्हा दुहेरी पटाची पकड आणि पुन्हा बालारफिक शेख यांचं 2 गुणांचं नियंत्रण. खरं तर 9 विरुद्ध 3 असा गुणफलक
बळकट शेवटचा 1 मिनिट आणि 1 सेकंद गुणफलक जितका पुढे बळकट त्या पद्धतीने कधीच वाटू शकत नाही सुपर हेवी वेटची कुस्ती असू शकेल शेवटचे 58 सेकंद 9 विरुद्ध 3 बालारस शेख जो बुलढाण्याचा पैलवान आहे मातीतून फायनलमध्ये आलेला आहे अभिजित कटके चा पैलवान असं मी म्हणेन पाहुयात अतिशय कॉन्फिडन्सने उभा राहण्याचा दिसतोय आत्मविश्वास आणि पुन्हा बालारस शेख फरकाच्या दिशेने चाललेली दिसते जर 3-13 असा गुणफलक झाला तर टायमाची थांबा न बाळगता बालारस यांना विजय देऊ शकतात तसेच इकडनं कुस्ती जर खरं तर गुणफरक गुणांकनाचं प्राबल्य आणि चितपट अशा 3 पद्धतीचे निकाल लागू शकतात चितपटीची कुस्ती आहे 2 पायाची मिळता असं मी म्हणतो कोणीही आखाड्यात यायचं नाही शेवटचे 13 सेकंद सर्व बाजूला पोलीस आहे आखाड्याच्या चारही बाजूला पोलीस आहे याला धरा वर अरे अभिनंदन आखाड्यात तुम्ही येऊ नका पोलीस नियंत्रण आपल्याला विनंती आहे आखाड्यात कोणी येणार नाही आखाड्यात कुणी येऊ नका चारही बाजूला पोलीस यंत्रणा चारही बाजूला आखाड्यात आहे कुणी आखाड्यात येऊ नका आखाड्यात कोणी येणार नाही आखाड्यात कुणी येऊ नका आखाड्यात कोणी येऊ नका आखाड्यात कुणी यायचं नाही प्रेक्षकांना विनंती आपले मोबाईल आपल्या किमती वस्तू मोबाईल पाकिट आपण सर्वांनी सांभाळायचं आहे लहान मुलांनी काळजी घ्यायची दोन्ही पैलवानांचं अभिनंदन आहे येणार नाही याची दक्षता घ्यायची दोन्ही पैलवानांचं अभिनंदन आहे जयस्वालजी सोबत ऐके बसाय सांभाळा आपले मोबाईल पाकिट पोलीस बांधवांना विनंती की आपण तात्काळ नियंत्रण करायचे कोणी आखाड्यावर येणार नाही सर्वांना आखाड्याच्या बाहेर खाली उतरायचंय सन्माननीय आपल्याला विनंती आखाड्याच्या खाली सर्वांनी यायचंय कोणी आतमध्ये जाणार नाही पोलीस यंत्रणा आपणास विनंती आहे आपण नियंत्रित करावे आखाड्यात कोणी येऊ नका आखाड्यामध्ये कोणी यायचं नाही